लय गबाळ झाले बाई इथे. पावड्या काय करतो इथे? काय नाही दादा, राननेट करतोय. हा राननेट करतोय. या वावरात कस काय आला तू? कस काय म्हणजे माझं वावर? या वावरात यायचं काय कारण तुझं? माझं वावर आहे. मग गच पण उठून तिकडे काय टाकीत हळदी? नाही काढतोय मी बांधावरचं गबाळ. तिकडे जायचं, तुझ्या वावरात जाय. चल माझं वावर आहे. इथं यायचं नाही, तू तिकडे जायचं. कस काय? माझं वावर आहे. माझ्या जावायचं आणि लेकीचं आहे सगळं, मी त्यांना देणार आहे. माझं बी आहे नाही. तुझं आहे नाही इथं, तुझं काही नाही. आता तू जायचं तिकडे व्हायचं. अरे माझे वावर आहे नाही, असंच काय? कस काय तुझं वावर आहे? कशावरून? काय काय कारण आहे तुझं वावरात? मग तसं तुझं तसं माझं पण वावर आहे नी. कोण म्हणतं तुझं वावर आहे? माझं वावर आहे. दाखव तुझं वावर आहे तर. मग माझं जाय वावर आहे. तुझ्या वावरात जाय, तिकडे इकडे येऊ नको. नाही नाही, काय संबंध? माझं वावर आहे तुला इथं. सांगितलं नाही इथं यायचं नाही म्हणून परत. नाही नाही, माझं वावर आहे. मी कसं काय ना, असं कसं काय? वय तिकडं. दादा असं काय? माझं वावर आहे, मी नीट करणार सगळं व्यवस्थित. मग गच बनवून तू इकडे टाकतो का आमच्या मी वावरात? काढते उलट येतो घासपान. गच पण असं काढितोय? मग माझं वावर आहे, माझ्या वावरात मी घासपान काढणार नाही. मग काय करीन? एवढं गवत झालं, एवढं रान चांगलं केलं सगळं गावा काढून मी. तुला एकदा सांगतो समजून, परत या वावरात पाय ठेवायचं नाही. नाही माझं वावर आहे बस. हे वावर तुझं नाहीये, माझं वावर आहे. इथं यायचं नाही बिलकुल. आणि आमच्या इकडे गचपण बी टाकायचं नाही, वावरात यायचं नाही. तुझ्या तिकडे आहे ना, काय तुझी काशी करायची असेल ना तिकडे करायची. माझं वावर आहे, मी तुला सांगितलं तिकडे हो म्हणून. नाही माझं वावर आहे, मी चल अजिबात नाही. यायचं नाही. टाकलं काय कारण नाही, माझं वावर आहे. इथं यायचं नाही, मी कान फाडत ओढीन नाही. नाही नाही, माझं वावर आहे, मी तिकडे गुडीत होता येतं का? माझं वावर आहे. तुला गुडीत होता येतं तिकडे? मी कसं, मी जाणार नाही. गुडीत होता येतं? नाही जाणार. जाणार नाही. थांब, तू गुडीत होता येतं? मी जाणार नाही. अजिबात नाही जाणार. माझं वावर आहे, मी कसं काय वावर आहे? तुम्ही थांबा की 2 मिनिटं. कसलं वावर आहे? माझं वावर आहे. मा वावरात येतो परत म्हणतो मा वावर आहे. थांब 2 मिनिटं थांबा. काय झालं त्या? अरे काय गच पण उचलतो माझ्या वावरात, तिकडे हळदी टाकी जायचो. अहो कस काय टाकीन ती? आता ती त्यांचं काम चाललंय. कस काय टाकी? मला येड लागलं काय त्याला म्हणायला? आणि काय असं ती मिटून घ्यायचं सोप्यात आणि काय भांडायचं होय भावाने. भाव भाई मग भावाला कळायला पाहिजे, अक्कल पाहिजे ना. मी वावरातले गाबा काढतोय, बांधाचा गाबा काढतोय. अहो माझं बी आहे ना, माझं वावर आहे नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. पण तुम्ही हे असं वावराच्या ह्याच्याहून कशाला भांडताय? बांधा पाहिजे. हे माझं वावर आहे, माझ्या जावायला लेखील दिलेलं आहे. याचा काही संबंध नाही. याचं वावर आहे, त्या बांधाच्या पलीकडे यायचं, त्या बांधाच्या पलीकडे जायचं. माझं वावर इथं, माझं दाखवून तो वावर येत दाखव ना, दाखवून कुठे दाखवायचं. ऑफिसला जाऊन बघावं लागेल. इथं थांबायचंच नाही. इथं तू जातो का कसं मला सांग आता? नाही माझं वावर, मी कसं काय जाईन? तुला जायचं का कसं? गुढी अजिबात जमणार नाही. ऐकता त्या सगळं होईन. तुमचं काय असेल ती 2 माणसं बोलून हे करा ना, मिटवा. कशाला भांडता? बोलवा, कोणाला बोलवायचं बोलवा. तुझ्या वाडीचं जावं कोणाला? माझं वावर, मी माझ्या वावरात काम करून मी कष्ट करून कमवतोय. तिकडे आहे ना तो वावर, तिकडे मर ना, तिकडे काशी कर ना तुझी. काय मग कर मा वावरात गच पण टाकी तिकडे हळदी. वावर कुठे? हे वावर आणि ते वावर माझं आहे तिथं. त्याचं वावर त्या बांधाच्या पलीकडे आहे त्याच. मग त्याला काही दिलत नाही कोण त्याला? अजिबात त्याला दिलेलं आहे तिकडे. मोठा पुढरी माणूस आहे, पण तुला काय आता काय बोलावं? जावायचं लेकीच नावावर केलेलं आहे. मग जावायला लेकीला दे, पण इकडे कुठं त्याला मग करता? वारंवार येतोय माझ्या वावरात. अरे भाऊ काय केला तर याचा विचार कळायला पाहिजे ना. माझं वावर आहे. अहो त्यांचं वावर आहे म्हणल्यावर ती कुठं जाते? तो आता 4 लोक देखत इज्जत घाल नका माझी, मी तुला आताच सांगतो. इथं ते घालायचं, माझं वावर आहे नाही. इथं यायचं आमचं. जाऊ दे आपलं शांत राहा. गरीब काय डोकं लावतो घेणं देण्याचं? गरीबाने जातं म्हणून कसं हे करायचं का? शेती त्याची म्हणलं थोडं. काय तू हाणतोय त्याला मारतोय? काय तुला पटायला पाहिजे एवढा? माझं वावर आहे ते. ठीक आहे, मग व्यवस्थित सांग ना. का भाऊ आहे, भावाला आणून जमणार आहे का? मग त्याला मारायची तिकडे मारायची ना आपल्या वावरात. त्याला काय हात उचलता येत नाही तुझ्यावर? एका मिनिटात उचलीन तो, पण मारेल जपतोय. तुला माहिती का? त्याला हाणतोय तू बेधडक. काय तुझ्या पूरला घिबर बोलून एकदा त्या बांधाची फसली मिटून टाकू. हा घेतो, बोलून घेणार. आम्ही बी येतो त्याला घेऊन जातो. हा आणतोच जातो मी आलो त्याला बी समजून सांग इथं यायचं ना. त्याला जातो. इथं बरोबर मी इथपर्यंत हे करणार. मी तू येतच आहे. तंगड तोडलं ना, नाही तंगड तोडलं तिथून पुढं तू हेच वावरात इकडे बघतो कस काय. आता मोठा म्हणून काय बी करणार का? काय तुला दिलाय तिकडे, जाण तिकडे कर ना काय करायचं ते. तिकडे पडणं उलट पालत काय पडायचं ते. ना काय विषय? काय बोलतो त्यांना जाकली नाही तर आपण काय बोलण्यात? तू एकदा तुझ्या पोरला जावायला बोलून घे, बघू आपण काय. हा घेतो बोलून. हा कर फोन त्याला. तू जा तिकडे फोन कर त्याला, सांगतो त्याला समजून सांगा. समजून सांगतो. जा तू जा.
इथं आलं एक काय वावर. नादी लागत त्याच्या लय अहो, माझं इथं बांध आहे माझं मी इथपर्यंतच काढत होतो त्याच्यावर नाही गेलो गावात बी असं जाड घेऊन काय होतं आडगेवानी ती इथं बी आडगेवानी बरं आता इथून धडधडत बांध दिसतोय महाराज तरी बी त्याला अक्कल अहो नाही तुम्ही बघा यांनी बघितलं गचून धरतोय काय मारतोय काय आता मोठा भाऊ म्हणून मी काय म्हणत नाही आम्ही त्याच्या पुरीचे कानू कुडतो आम्ही जरा त्याशिवाय नाही जमणार तू सांग. बघा आम्ही गरीब आहे मग गरीबाचं कोणी बी यावान हे करा नाही नाही, तू काय गरीब नाही नियमाने तुमचं जे आहे ती तुमचं जे ते आमचं काय आपण आहे ना एक काम करू चल महाराज येऊ का आम्ही मग चालतंय फोन लावला तू ये बरं का तिकडे हा 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 हॅलो हॅलो अरे अर्पिता हा बोला ना बाबा कुठे आहे तू मी घरी आहे. तू ये बरं इकडे वावराची इकडे ये बरं पटकन काय झालं जावायला बी घेऊन ये बरोबर आपण काय झालं हा तू घेऊन ते ये बरोबर इथं इथं आल्यावर तुला सांगत बरं ठीक आहे आणि लगेच इथं ताबडतोब काय लगेच येतो हे आईला त्याला झटकाच दाखवतो बारखोड माझ्या वावरात टाकीत नाही का का हा बघतो त्याच्याकडे वैताग दिला बारखोड काय बाबा काय झालं एवढं घाईत बोलून घेतलं बरं झालं तू आली बस आपण काय झालं अरे तो काका आपल्या वावरातलं गचपण टाकीत इकडे हळदीत टाकून दिला मग जाऊ दे ना एवढं काय झालं जाऊ द्या ना म्हणजे कसं काय जाऊ द्या ना आपलं वावर आहे ना ते आपल्या वावरात काय कारण त्याचं यायचं आपण ते पण आपलेच आहेत आपलेच आहेत ते तुमचे आहेत माझे नाही आहेत असं काय करताय माझ्या वावरात त्यांनी पाय सुद्धा ठेवायचं नाही नाही म्हणजे नाही ठेवायचं मी वावर तुमच्या दोघांना दिलेलं आहे ना ते मी सांभाळतोय ना आता सध्या त्यांनी यायचं ती काशीच करायची नाही इकडं परत मी तंगडच तोडीन त्याचं परत दिसला मला इकडं तर अहो पण बाबा आम्हाला गरजच नाही त्याची देवाच्या कृपेने आमच्या दोघांक भरपूर आहे तुम्हाला गरज नाही ते दोन काय 4 टाइम बसून खाऊ एवढं आहे आमच्याकडे अरे पण मी कशासाठी केलंय तुमच्या नावावर मला काय करायचं मला कोण येतोय याशिवाय दुसरं सांग बरं पण जाऊ द्या देऊन टाका ते पण मला वडिलांसारखेच आहेत आपण त्याला अक्कल पाहिजे ना ते बारकोड नेहमीच येतं तिथं बांधावर बांध फोडीला तिने सगळा बांध फोडीला इकडे त्याला दिलं ना त्याचं वाढणीच तिकडे काशी करावं त्यांनी माझ्या इकडे काशीला तुम्ही स्वतःला कशाला त्रास करून घेता समजून घ्या ना काय कवर समजून घ्यायचं काय रे माझ्या वावरात त्यांनी अहो पण भावाभावांमध्ये कसला आलाय बांधन ते कुठे एवढं लक्ष देते तुमचंच बारका भाऊ आहे घ्या समजून कवर समजून घ्यायचं त्याला अक्कल नाही का आता लहानपणी दोघं एका ताटात जेवले असेल तर एका शेतीत काम करा ना मग काय आलं ते वाटणी हे तुझं आणि ते माझं करताय मग तुम्हाला नाही पाहिजे का ते वावर नाही आम्हाला तर नकोय का आमच्याकडे आहे तेच आम्हाला नीट बघता येत नाही त्याला समजून सांगा ना अगोदर त्याला अक्कल नाही पाहिजे का मला आहे ना त्या त्यांनी माझ्या रानात यायचं नाही बिलकुल नाही मी तगड तोडीन त्याच असं कसं बोलताय बाबा तुम्ही मला समजून सांगा तुम्ही लहान आहे का मी मोठा आहे कोण आहे मोठं अहो मस्त तुम्ही मोठे आहेत पण तुम्ही मग पण तुम्ही ऐकायला पाहिजे ना माझं मी तुम्हाला दिलंय पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे ना तुमचा लहान भाऊ येतो तुम्ही मलाच सांगता का मलाच शिकवता का अक्कल तुम्ही परत पण तुमचं काय म्हणणं आहे? काय करावं आम्ही पण आम्हाला ती शेती नकोय आमच्याकडे आहे तेच आम्हाला नको तुम्हाला नकोय का ती शेती मी मग आपली दान करून टाकीन कोणाला देऊन टाकीन नाही ते विकून टाकीन असं कसं बोलतं बरं मग ठीक आहे आमच्या मग नावावर तुम्ही केली समजून घ्या बरं, तुम्हाला अक्कल नाही का पण मला काय ते आतापर्यंत एवढं चांगलं चाललं होतं आताच कुठून तुम्हाला बांधन ते दिसायला लागलं अहो, जा आता वावरात तो आपल्या बांधावर इकडे येतो आणि कोरी काय करतोय ते बांध काय फोडितोय त्याच काय कारण आहे आपल्या मग वावरात द्यायचं? समजून सांगा बरं आमच्या नावावर केलं आता 10 वेळा समजून सांगितलंय मग तो तुम्ही खोड्या करतो माझ्या खोड्या भांडले का काय मग त्यांना भांडला नाही हाणलाय चांगला मी सोडणार नाही त्याला परत दिसला ना मी तंगड तोडीन त्याचा हात दुसरं काय नाही करायचं मुंडक्यावर पाय दिन नाही त्याचे माझ्या वावरात त्यांनी यायचं आणि त्याला सांगून ठेवा तुम्हाला सांगायचं असलं मला नाही सांगायचं तुम्ही मला अक्कल नका शिकू अहो आम्ही अक्कल नाही आम्ही चांगलं सांगतोय समजून बारका भाऊ आहे घ्या समजून त्याला बारका भाऊ आहे, मग काय असं शेण खातो काय तो बरं ते वावराची आपल्या काळजीच घेतोय ना तो कोणाचं वावर आहे ते आमच्या दोघांचं आहे ना म्हणता मग ठीक आहे ना घेऊ दे ना काळजी आम्हाला वेळ भेटतो का काळजी आपली काळजी नाही घेते त्याचं वावरातल्या इकडच्या वावरात टाकीत गचपण मी पाहतोय रोज तुम्ही असता का इथं मी असतो इथं साफ करता येईल ते साफ करता येईल जीव जाता इथं तुमचं काय बिघडलंय का आज काय झालंय का मग माझ्या वावर द्यायचं नाही त्यांनी परत तिथंच आली तुमची गाडी नाही तर मी तंगडत तोडीत दुसरं काहीच करायचं समजवतो आम्ही त्यांना काय समजावतं ना ते बघतो जरा काय करायचं ते करतो आम्ही आता बघू पण बारका भाऊ आहे म्हणून घ्या समजून तुम्ही हा जा त्यांना सांगा समजून जा मला नाही सांगायचं समजून मला दिसलं तर मी सोडणार नाही हा मी माझं वावर आहे ना कोणाला विकून टाकीन नाही दान करीन एकदा दरवेळेस काय कटकट वावरात यायचं नुका मग कर आपलं
ताण द्यायचा. मोठा भाऊ असला म्हणजे काय बी करीन का काय? म्हातारे भारी आहे. काय झालं रे? तुला दिल्या काल समजून सांग. काय झालं? त्या प्रत्येकाच्या वावरातून बांधणं करतोय. आता मला गचून धरलं, मला मारलं त्यांनी. काय केलं त्या मुर्द्याने? दरवेळेस वावरात हिथं थांबू नको ते माझ्या लिकीचं वावर आहे, माझ्या जावायला वावर दिलंय. माझा काय हक्क नाही तिथं? माझं वावर नाही का ते? आहे ना, तुझं पण आहे त्याचं पण आहे, आपल्याला त्याला सोडून नाही देता येणार. सोडून पण ते दरवेळेस लहान आहे मग का ते. नेमका हा तुमचा सक्का लेख आहे का ते लेख सक्का आहे नेमका? सख्खा हेच आहे, सख्खी तूच आहे, पण जगासमोर त्याला बी मान द्यावा लागेल ना. हा ना, मग हात उचलायचं काय कारण? ते विचारायचं काम आहे ना तुमचं. मग प्रत्येकाचे दोघे लगेच हात उचली तो हानी तो. त्याची वाटणी आपण त्याला दिलेली आहे, पण तू थोडा येड्यावानी करतोय. त्याची पोरग नाही त्याला, मग त्याला वाटत टॅव टॅव करावा, करत असं. तिकडे जा राहिली लेकीकडे मग म्हणून तिकडे जाऊन तरी नाही आमच्यावर होत. काय काय नाही. हात उचलला, मारलं नाही ना तुला? मारलं ना. मारलं? विचारायला चला आत्या. हा, चला मला मारलं, मी ते गबाळ काढत होतो. तू घाबरू नको. त्यांच्या वावरात नाही गेलो मी. असं आलं का? हा, अरे त्याच्या बांधावर जायचंच नाही मुर्द्याच्या. तू चल त्याच्याकडे विचार त्याला काय काय काय. विचारते ना मी, काय भेटे काय हा, तू त्याला? चल. पण ऐक जरा, लोकांसमोर आहे ना जास्त लई तमाशा नको करू, कारण लोकाला काय वाटन का सावत्र लेकाचा आणि सख्या लेकाचा भेदभाव करते. तसं नाही कशाचं सावधान सक्का त्या? आता ते आज मारायला लागलं, उद्या माझ्या नवऱ्याला मारून टाकल्यावर काय करायचं? ते माझ्या नवऱ्यावर डोळा ठेवला असं त्याने, ते सावत्र आहे म्हणून. अगं एवढं मारून टाकायला काय मोगलाई नाही माजली, ते उगा करतोय टॅव टॅव. वावरासाठी त्या डोळ्यात खुपत असते ना वावर, ते लिकीला द्यायचे असते ना अजून. तो मस्त लाख लेकीला देईन, पण त्या लेकीचा नाही त्या वावरात जीव, त्याचाच जीव आहे जास्त. आणि तो मुद्दा म्हणून सावत्रपणा दाखवतोय, आपण नाही दाखवायचं त्याला सावत्रपणा. पण काय गरज काय मी म्हणजे माझ्या नवऱ्याला हाणायची? तर मी किती वेळ सहन करायची? तुम्ही विचारा नाही तर direct मी जाऊन प्रत्येक वेळेस विचारते. मला मारणार, ते मोठा आहे म्हणून मी लहान आहे म्हणून मी कसं सहन करायचं प्रत्येक वेळेस? नाही नाही, काय करायचं आपण एक काम करून घेऊ ना, मधून ये ना त्या बांधावर तार कंपाऊंड करून घेऊ, म्हणजे झंझटच नको, तो इकडे दफनायला नको आणि आपण बी त्याचं तोंड बघायला नको. आपण तू त्याला समजून सांग ते एकदा. नंतर बघू, आधी समजून सांगा. काय झालं तात्या? काय नाही बाई, बोल ना. कशी आली? काय नाही आलं तर तेच बाबांनी बोलवलं तर त्यांनी सांगितलं ते हा झालं. का? जाऊ द्या ना, घ्या समजा, आता वय झाले त्यांचं पण. हा, मी तेच बोलले समजून मी त्यांना ते. अगं, पोरी, जागराव नको प्रत्येक बरं, वेळेस इकडं मी बरं. समजून घेतो. मी तरी किती वेळ समजून घ्यायचं? ते आला की अंगावर धावून येतो, मारितो. आता माझ्या मोठ्या म्हणून मी घेतोय सहन करतो. किती वेळ सहन करायचं? जाऊ द्या, तुम्हाला पण माहिती जावं तुम्ही सांगा किती वेळ सहन करायचं? ते बरोबर बरं, असं दाखवायचा प्रयत्न मला करतात. वाईट वाटलं त्यांनी तुम्हाला काय 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 बोलले सांगितलं. अरे माग पण मारा केला, याला मारलं, आम्ही म्हणतो तो मोठा आहे, पण तसं नाही ना, मला नाही जास्त बोलतायत, कारण जग काय म्हणून सावत्र लोक म्हणून याची करते. अहो आता तुम्हाला माहित नाहीये, हे यांच्यावर डोळा ठेवूनच येते वाटतं ते. बरं, असं कुठं जाऊ दे. असतं का? जाऊ दे, आता एखाद्या वेळेस समजून घ्या, त्यांना आहे ना आता गोळ्या औषधाची गरज आहे. परत येड्यावानी करायला लागले तेच समजत नाही आता नेमकं आम्ही काय पण करायचं उलट ते. तेच म्हणतात, आमच्याकडे हाय तेच लई यावं. मला तेच म्हणतात का तुझ्या नावावर करून घे, म्हणलं आमच्याकडे हाय तेच आम्हाला हे होत नाही. हो बाई, तूच समजून सांग थोडस, तुझं ऐक. सांगितलं मी समजून, पण नाही तात्पुरतं घ्या त्यांच्या यांनी. हे बघा, ते गेलं का तुमच्याच नावावर होणार, कारण मला तर नकोय त्यातलं काही. अगं नावाचा नाही प्रश्न, पण मी प्रत्येक किती वेळ समजून घ्यायचं? आपल्याला पण नकोय. हे बघ, त्यांच्या वाटणीचं जे नाही ते तुलाच घे बाई, कारण कसं होईल, जगाला काय वाटल, ह्या म्हातारीने आहे ना त्याला आई नाही म्हणून त्याचं सगळं लेकाला दिलं. ते बरोबर आहे. त्यांचं तुम्हालाच राहून द्या, आणि आम्ही उलट मुठभर आमचं देऊ त्यांना, पण त्यांचा आम्हाला एक दाना बी नको. पण थोडस समजून, त्यांच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला. हा, तेच वाटतं म्हणून आम्हाला मग तेच समजवायला आलो आम्ही तुम्हाला. आम्ही पण त्याच्यासाठी चालू कर, जाऊ दे ते सोड, वयामानानुसार होतंय थोडं. त्याला मी मागं बी लय वेळा समजून सांगितलं, पण त्याला तसं वाटतं, कोणालाच नाही वाटत, त्याला एकट्यालाच वाटतं मी सावत्र, बाकी सगळी त्याला जीव लावतो. वाटतं नाही, त्यांच्या मनातच ठरवून ठेवलेलं आहे त्यांनी. आता माझा जीव नसता तर मी काहीतरी बोललो असतो. एक शब्दाने काही बोललो नाही मी. बरं तू म्हणते ना मी का तक तक करते, त्यांना किती मारले आज विचार बरं. आपण ठीक आहे ना, आम्ही शांतीत बोलतोय ना, मग त्यांना मारायची गरजच नव्हती ना. त्यांच्या वतीनं आम्ही आलो ना माफी मागायला. बरं ठीक आहे, एखाद्या वेळेस समजून माझं घ्या आता. तुमचं काय म्हणणं आहे का, त्यांचं आता आम्ही आम्ही मारावं का 2 त्यांना? दिवसात पाहतो त्यांचं काय, आता नाही तर कुठं घेऊन जातो जरा कसं बाहेर आहे, 2-4 तुम्ही दिवस. दोघांनी सांगितलं ना समजून, त्यांना कळन. आम्ही किती सांगितलं जीव तोडून, त्यांना ते उलटच वाटन, ते उलट घेतात, सरळ कधीच घेत नाही आम्हाला. बरोबर आहे, त्याच्यामुळे आम्ही गेलतो समजवायला, ते काय समजलं नाही म्हणून आता जरा बघतो, जरा इकडचं तिकडचं काय पाहतो जरा. तुम्ही हे त्यांना सांगा की आम्हाला त्यांचं मुठभर पण नकोय. त्यांना ते वाटतं की माझा बांध हे करतात, माझं धान्य घेतात, माझं आमकं करतात. उलट आम्ही ना आमच्या बैल बी दोन्ही बी त्यांना देऊन टाकलेत की बाबा तुझं तू वावराचं कर, पण तो स्वतः बी करत नाही, त्या लोकांना लावितो. कामवाले लोक कोण एवढं करणार येत? ते आहे म्हणा. एवढी झट कोण घेत तवा? उलट याला सांगितलं की भाऊ तू थोडी मदत करू लागा. अरे नांगर अंगावर पडला होता, यांनी उचलला एकट्याने, हा ना. नाहीतर काय मग झालं त्याची त्यांना जाण नाही, त्याचं काय त्याला विसर पडला ना सगळा. का माझी सावत्र आहे, माझा सावत्र भाऊ, हेच डोक्यात आहे. तर आम्ही नाही तसं तरी आम्ही एकदम बरोबर आहे. मग एक काम करा आता,
जेव्हा ते असतील ना जवळ इथं कुठं जवळ हा. तेव्हा तुम्ही तिथं फिरकायचं पण नाही शेतीकडे जेव्हा ते कुठं बाहेर जातील इकडे तिकडे जाऊन तेव्हा करा का बरं म्हणजे आम्ही आमचं सोडून द्यायचं आणि त्यांच्या जबाबदारी वागायचं का? तसं नाही तू बोलते ते बी नाही आणि तुम्ही बोलता ते बी नाही. कसं आता इथं मोटराची लाईट आहे ना आमची, कधी दुपारची असते कधी रात्रीची असते. हा, मग मोटराची लाईट आली आम्हाला पाणी द्यायला जावंच लागत ना, आहे का नाही? तेवढं आहे. मग त्यांच्या वेळे काळेनुसार नाही ना आम्हाला करता येत. नाही ते बरोबर आहे. मग आता काय करायचं? एक काम करा आत्या, तुम्ही चला त्यांच्याकडे, त्यांना विचारू द्या हे बी आलेले आहेत त्यांच्या संग बोलून घेऊ. समोरासमोर बोलल्याशिवाय होणार नाही. 4 वर्षी समोरासमोर बोला. सूक्ष्म लावून टाक त्याचा. नाही चला तुम्ही आता. पण शांततेत बोला. नाही मी काहीच नाही बोलणार, आत्या बोलतील, मी काय नाही बोलणार. हा ते शब्दाने शब्द वाढला ना काय झालं तर माझे वडील आहे. हा नाही ऐक, तुझे वडील आहे, माझा बी लेख येतो, हे माझा भाऊ आहे. कळलं का? तेच म्हणते काय हा. झालं शांत तर काय बोलला. तू जर सांगशील ना आमच्या बाजूने त्यांना कळन ते, पण आम्ही बोललो ना त्यांना वाटन त्यांना की चुकीचं आम्ही वाटेल. चुकीचं वाटन. सावत्र ते त्यांच्या डोक्यातलं ते पहिला शब्द काढून टाकता अवत्र. कारण त्यांना आमचा इतका जीव आहे ना त्यांच्यावर. आम्ही काही पण बनवलं ना सणासुदीचं पहिलं ताट त्यांना वाढून देते मी. हा ना? का त्याला बायको नाही, त्याला आई नाही. तुम्ही सांगा आम्ही आजपर्यंत कधी तुम्हाला परक धरलंय का? नाही कधीच नाही. त्यांना कधी आम्ही जीव लावण्यास कधी झालंय का? कधीच नाही. बरोबर आहे. बरं चला समजून सांगू त्यांना. ते काय जास्त बोलले चला थोडंसं त्यांच्याकडं. फक्त शांत चला बघू आपण. चला. चला महाराज हे तर लय निवांत बसलाय. बसलो आलती का पोरगी? हा येऊन गेले. काय म्हणली मग? बस ना महाराज. काय म्हणली मग? ते मला अक्कल शिकवायला लागले. कोण? माही पोरगी ती मला. बरोबर आहे, तिचं काय चुकलंय मग? म्हणलं जाय तिकडे. कारण तू अक्कल फक्त गावातच चलती, भावात नाही चलत, अशी गंमत झाली. अरे सावत्र गवाय ना बिचारा आहे ना, पण तुला काय तिने त्रास दिलाय का आता? माय वावरात त्यांनी कशाला काय अरे मला माझी वावर जळालं, पण भाऊ इकडे परत सणासुदीच कोण दारा जाऊन खातो. सावत्र भाऊ येते. हा सावत्र आहे. सणासुदीचं बरं त्याची आई तुला आणून देते तेव्हा जमत. तिने सांभाळला असतात एवढा मोठा झाला का? तू आई तर कवाच मिली जामण्यापूर्वी. हा आणि बारकी सारखे काम सगळे तेच थोडी करतात. फार तर राव, एवढा मोठा माणूस आहे, तुला गावात 10 लोक मानित, तू देऊन भावाला आणतो म्हणल्यावर तो ते बिचारा माळकरी गरीब माणूस आहे म्हणून काही एक शब्द बोलत नाही. तो तिने हात उचलला का आतापर्यंत? किती वेळा आणलं तो त्याला महाराज? किती वेळा झालं याचं? लय वेळा आणलंय आतापर्यंत किती वेळा आणलंय तो? गावात बी आणलंय एकदा. माय वावरात यावंच चालेल त्यांनी. काय कारणच काय त्याचं वावरात द्यायचं सांगा. काय वावर वावर एकच बापाच आहे का? दुसऱ्याने आणले? माझं वावर येते, माझ्या वावरात त्यांनी पाय ठेवायचं. त्यांनी त्याला दिलं तिकडं, तिकडं काशी करायची, इकडं गचमण टाकायचं. काय कारण? लेखन जावा येऊस तर आहे ना, इथं मैतील त्यालाच आग द्यावा लागेल तुला. एवढं ध्यानात धर. शेवटी भाऊ त्यालाच व्हावं लागेल. तुम्ही मलाच लागले शिकायला. शिकवायला मग शिकवतो तुला तुला कळायला पाहिजे. लोकांचे नाही तू निवडतो. आता इथं मोकर चिवड्याची कामं चालवली तो घेण्या देण्याची. पोरला आम्हीच फोन लावला होता आम्ही बी. आणि शेवटी भाऊच भावाला कामाला येणार आहे, दुसरं कोण येणार आहे? अरे पण त्याने याच काय आला वावरात झक मारायच नाही ना इकडे. त्याच्या दारातून जातच नाही का तू? काशी तिकडेच करावं. होय, त्याच्या दारातून जातच नाही का तू? मी नाही जात त्याच्या दारात. एवढं सणासुदीला कोणाचं खातो? ते त्यांना मी काय मागायला जातो काय त्यांना? आणून दिलं गेलं ना तुला 2 टायमाला. उघड डोकं खातो घेण्या देण्याचं. अरे कळायला पाहिजे काय गोष्टी. भाऊ आहे आपला, बिचारा काय बोलत नाही. ते हात उगारलाय का आतापर्यंत? का त्याच्यात धमक नाही? 2-4 ठेवून देईन तुला, तू एका फटक्यात मरतीन त्याच्या. पण उगा आपला भाऊ इतके दिवस झाला, इतक्या वेळा हाणलं येणे बा. आपण हाणलं 1 दिवस तरी वाईट शिवी दिली त्यांनी का बोललाय याच्यावर तरी कमीत कमी लक्ष पाहिजे ना. तर आता सगळे आले सगळे जाते झाले. तुम्ही पोरगी बी अजून ईदची. हा येऊ दे, मला काय भ्यायचं. मी भ्याणार नाही कोणाला. नाही ऐकणार कोणाचं. तुम्हाला काय बोलायचं बोला तुम्हाला. अरे पण उठ ना जरा माणसात. उठत ना, बसू द्या ना मला. बसून तुम्ही उभे बोला, मी बसून बोला. कस काय माणूस आहे नाना? नाही जमत उभं राहायला. किती आकडूपणा. 10 वेळा सांगितलं तुला फोन करून, तुला बी नाही जमलं सांगायला. अहो मी मस्त मागाशी समजून सांगितलं, पण आता नाही ऐकत, मग काय करू? काहीच नाही ऐकत. दोघांनी बी समजून सांगितलं. आणि दोघं मला अक्कल शिकवायला निघाले. मी मोठा आहे का? कोण आहे मोठा? बरं तू मोठाच आहे, तुझं म्हणणं काय ते सांग. माझ्या वावरात त्यांनी यायचं नाही. माझा सावत्र होय ना, हा. त्याला वावर दिलेलं आहे तिकडे. माझ्या वावरात बरं नाही यायचं वावर. येतो आणि इकडे गचपण टाकतो माझ्या इकडे हळदीच्या पिकात. काय बोलतो? काय बोलत तुम्ही? पाहिलं का तिथं येऊन? मी समक्ष पाहिलेलं आहे तिथं. एवढा काय तोटा होतोय पण गावात टाकले नाना? मग त्याने बांधर मग जर बाजार व्यवस्थित टाकलं काय झालं मला गावात? तुम्ही होते का नाही? हा. टाकलं मी साफ करीत होतो उलट. ते त्यांच्याच वावरातलं काढत आपण तुला होते. हजारावर सांगितलं नाही इकडे. तू उठून तो बरा 1 मिनिट. तुला हाणायची परमिशन कोणी दिली? आणि मग तिने याव काय माझ्या वावरात? मग आता आम्ही जर त्याला सांगितलं तुला हान म्हणलं जमन का? तर मला काय हानी देऊ? काय हानी तो म्हणजे? दाखव त्याच्या अंगाला हात आणि लावल्यावर काय करशील तू? लावून. या सरळ काढीन की काय विचारूच रट्टून नका. काढीतो राव. काय तुला लाज वाटायला पाहिजे बोलायला थोडीफार. सोन्यासारखे लेकर तो आहे पैसे फार कसं काय? झाले. अवसळे भाऊ असं भाऊ बघतोय तरी तुम्हाला काही गोष्टी कळणार मला. याच्या पलीकडे काय कळायला पाहिजे?
आपल्याला जगाला तमाशा करायचा आहे का? मला नाही तमाशा करायचा, तुम्हाला तमाशा करायचा म्हणून ते माझ्या वावर देऊन खोड्या करून जरा देतो. हेकड कमी कर. आणि कोणाला जाणार आहे वावर तो नंतर? मी यांना दिलं माझ्या हा, मग ते जावाला. म्हणतात का खाऊन दे आमच्या चुलत्याला. हा हा, काय म्हणणं आहे तू? वावर कोणाच्या नावचं आहे? यांच्या नावचं आहे ना. तो काय संबंध आहे तिथे जायचा? पण मग मी दिलेला आहे ना तू त्यांना. गेला, तू तो अधिकार संपला. तू दिला तर त्यांचं काय करते ना? ते त्यांचं बघते चुलतान पोरगी. बाप बाप गोड नाही वाटत नाही का? नाही आता बापच संपला ना. बाप जर ऐकतच नाही कोणाचा, बाप स्वतःच ह्या पुढे दामटितोय तर बापाचं काय ऐकते पोर? मला माहित नाही, मला बाकी काही सांगायचं नाही. तरी आहे ना, तरी माझ्या वावरात परत पाऊल ठेवायचं नाही. मी काय करेन मला आडगपाना येऊ काय सांगायचं. तुम्ही मला समजून सांगू नका. त्याला गोळ्या बिळ्या ना बीपी बीपी चालणं जाईन खाटके चालू आहे ना. ते कसं झालंय समजत आहे सगळं, ते काय ऐकणच झाले नुसतं मावावर एवढंच करतंय नुसतं. ते आई गेल्यापासून गोळ्या चालू बांधून न्यायचं काय सांग हा बरे. अरे बांधून न्यायचं का वर? घेतली नसेल. अरे माझं नको करू. तुमचं केलं ना, हे सगळे तुझे होते आणि माझं करशील ना, तुझं काहीच राहणार नाही. तुम्ही सगळे मलाच बोला, मलाच. तुला नाही बोलावं. बाबा गोळ्या घेतल्या होत्या का तुम्ही 2-3 दिवस झाले? गोळ्या घेतल्या होत्या का? ओ मला बायको नाही, माझी आई नाही, कोण नाही. तू मला बोलता का सगळे? मी कोण येत? मी नाही का? आई नाही का? तरी यायचं नाही माझ्या वावरात परत. नाही यायचं. बरं नाही यायचं. मी त्याला सांगते हाणीन तो नाही म्हणते. यायचा. ठीक आहे, हाणीन लेकीला दिलं, चांगली गोष्ट आहे. पण लेकीचं काय नाही ना. लेकीचं नाही काय जावायचं नाही ती. गोळ्या खाल्ल्या नाहीत वाटत 2-3 दिवस झाले. बरं जाऊन दे. जाऊ का मी आता? तुला मारायचं त्याला तर मारून टाक त्याला. एकदाच दगड घालते डोक्यात, आहे की नाही? मग तू तरी समाधानी होऊन जाईन. त्याची बायको विधवा होईन, लेकरं बाळ उपाशी मरते. मारून टाक त्याला. जाऊन दे रे बाबा, काय त्याला करायचं तसं करू दे. त्याला सांगून पार पाचतावा आला. आता आमची पार अक्कल बंद झाली. पुरीने सांगितलंय, आम्ही गावकऱ्यांनी सांगितलंय, तुम्ही सांगतात तरी त्याला कळाना म्हणलं कोर सांगायचं. अहो ना पण त्याच्याशी कमून दुश्मन ठेवतो ह्यो. याला भाव आहे ना, याला एक वाणीतिनीचा भाव आहे ना. अरे पण त्याला कळतच नाही. ती सांगितलं तर काय सांगावं आता समजून आपण तरी. किती वेळा सांगायचं त्याला समजून. मी मागे एकदा भांडणं झाले तेव्हा त्या पोराला मारलं मारलं पार रक्त निघूस तर पोरग 1 नाही 2 नाही काय नाही गपचीप बसले. एखादा भाऊ केस करीन डायरेक्ट जाऊन. त्याच्यावर तिने आतापर्यंत हात उचलला का तोयावर? हे मला सांग ना. का तुला 1 बोट लावलं का त्याने 1 शिवी दिली का आतापर्यंत? तू त्याला किती वेळा आणलाय आतापर्यंत? कोण कोणाचं कवर ऐकून घेईन? ते जगात लाजकाचं म्हणतो जाऊ दे बा, माझा मोठा भाऊ आहे, सावत्र का ना पण मोठा भाऊ आहे, त्याच्या अंगाला हात नाही लावायचा. मला तो कैक माणसात म्हणतो दाय. हे जगाला माहितीये सावत्र आहे, पण आम्ही कधी सावत्रपणा केलाय का कवा त्या संग? तुला सण सुद्धा आला, दुनिया भानगडी, स्वतःचा भाऊ लगेच ताट घेऊन येतोय, तुला पुढे पुढे करत, त्याला काय गरज आहे? त्याच्या आधी तुझे बांधाव गेला तर तू त्याला आणतोय. आपली थोडीफार काय आपल्याला कळायला पाहिजे. थोडा मागला विचार कर ना जराशी. ही आई नसती सावत्र का ना बापांनी नंतर करून आणली. जगला असता का तू? कोणी तुकडे घातले असते यांना? सोन्यासारखं हिचं लग्न कोणी केलं रे? तो केलं का? तिने नसतं केलं. मागे पुढे बघितलं तिचं लग्नात काय केलं असतं? काय पाचका झाला असतं? 2 मिनिटं रानात थांबत नाही माणूस, सारखं गावात आहे. त्याच्या नांदीचा डोक्यात राग. नुसता राग. त्याने काय पाप केलं तू मला सांग बरं. कोणचे बांध खोरले तू एवढे मोठा? गबाळच उपटीत होता ना का? ते गबाळातलं पीक काढून चालवलं होत तिने. मोठा भाऊ आहे म्हणून तुम्ही समजून घेतलं पाहिजे, तर तो लहान भाऊ तुम्हाला समजून घेतो. काय बाबा आता हे काय मूर्ख त्याचं कळत झालं. कोणाचंच ऐकाय तयार नाही ना. त्याला ना राग आहे, त्या रागाचा त्याला उठ त्रास बरं, होतोय. तुला त्रास होईल. हे काहीतरी कुटाणा करून घेशील तू. त्याला नाही येऊन द्यायचं उद्यापासून तुझ्या बांधावर. बस संपला विषय. तू काय कोणा संग भांडू नको. तू जसा आहे तसा राह. मी काय भांडणार नाही कोणाबरोबर. मग त्याला बी समजून सांग काय केलं त्याने मला ती तू सांगशील का नाही? माझ्या समोर माझ्या देखत मुद्दाम येतो वावर. अरे वा, ते तोच वावर आहे, त्याच वावर समजायचं. कस का तू जर त्याला म्हणला नाही तर ही वावर तू आवाला नाही माय आवाला तर कशाला भांडणं होते? मला ही सांग ना. वावर आज पुरीचं आहे, वावर भावाचं आहे, वावर तुझं आहे, एकाच बापाचं वावर आहे. फक्त सावत्र असल्यामुळे 2 ठिकाणी झाले. पण आम्ही नाना त्यांना कधी सावत्र समजलो नाही ना. पण तू समजतोय ना. धरत नाहीत ना. कधीच नाही धरलं आम्ही. माहिती घरामध्ये कोणती गोष्ट बनवू द्या पहिले त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय तेव्हा आम्ही खातोय घरामध्ये. कोणाची कोण आहे माहिती आहे तुला? ती तुमचा आणि तिचा नात्याचा काहीच संबंध नाही. त्याची बायको आहे, दुसऱ्या घरून आली ती पोरगी, तरी पण तिला कळत आहे, तरी तुम्हाला कळा ना म्हणलं. याच्या पलीकडे काय सांगितलं पाहिजे? माझी शिकवणच आहे ना त्यांना, त्याला सावत्र मानायचंच नाही. याच्या पलीकडे तुला काय सांगितलं पाहिजे लोकांनी? मला हेच कळा ना नेमकी. ती पोरगी तुला जीव लावी, ती स्वतःची पोरगी इथं नसती, ती पोरगी जीव लावी ती. आणि तू म्हणतो का आता तू आता काय जाऊ दे आपली आपली चला महाराज आपली
आपला विषय संपला. इथं या संग बोलण्यात काही मजा नाही. बरं बाबा मी माफी मागवतो, माझं चुकलं बस का. त्या लावतात मला जीव, मी कुठं नाही म्हणतो. आणि मग काय रोग आला तो खोड्या करीतो म्हणून काय मला खोड्या चिडला करतो? येतो त्याच्यामुळे. त्याच वावर राहून दे त्याला. तुला काय करायचं वावराचं? अहो भाऊजी तुमचं लक्ष नसतं म्हणून ते लक्ष देतात. गबाळ त्याच्या बांधाच्या कडाचं उपडले. तुला काय फरक? ती काँग्रेस वाढून दिले, लय फायदा आहे का? सकाळी गावात गेलो संध्याकाळी येतात. मग रानातलं शेतीतलं काम कोण बघायचं? कोण बघणार आहे? तू पेरणी कोण करत रे भाऊ? तेच करतात. टमाटामा बोलत होतो तू. कोण करत पेरणी? पैसे दिले का देत चालतो? मग काय आता तोंड धडणार आता बारीक असत एखादा खाटशिरी वाजवली कांटा. पण मोठा आहे आता आमच्यापेक्षा बी, त्यामुळे तुला बोलायचाच विषय येत नाही कोणाला. जाऊ द्या लई नका बोलू त्यांना. जा चल चल हे जा पुरी तू तुझ्या घरी जा. जाऊ त्याच्या मनाला वाटेल त्याला तसं करू दे. काही विषय नाही, नाही. तू माफी माग बाबा माग. नाही बाबा मी माफी मागवतो, राग नको धरू. माझं आम्ही चुकलं बाबा. आपलं समजून करतो सगळं. आम्ही तर परक धरतो का कधी. अरे भाऊ जाऊ दे मार बाबा, मिठी. चुकलं माझं चुकलं. येडावाला नको, बावळा टोला. मला माफ कर बाबा. ही पद्धत आहे का तुमची भांडणं करायची? नाही आता नाही, आता मी आता भांडणार नाही तिच्याशी. काय करायचं तुला भांडून? अरे वावर दुनिया भानगडी सगळं तेच आहे. काय करायची पोरीला? तू पोरीला घरी उतारलंय ती जी आहे ते त्यांनाच देणार आहे. तिचं ते त्याला नकोय काहीच. होय महाराज तो काय म्हणला मला त्यांचा गुंठाही नकोय. बरोबर आहे. मग आता याच्या पलीकडे तुला काय पाहिजे तू सांग बरं. मग मला फक्त त्याला एकच सांगणे, त्यांनी फक्त राग काढून ठेवा मनातला आणि सावत्र हा शब्द काढून टाका. तुलाही सुखी अरे राहील. तू त्यांच्या पैसे राहा ना. तुला काय हा. कोणत्या गोष्टीची अडचण आहे का? तुला काय ते म्हणणार आहे का तू कमवून आणून आम्हाला पैसे देतो तुला खायला देऊ? 2 टाइम राहणार इथे. पुरीचं तीच म्हणणं आहे. मी जर तिकडे गेले तर तुझ्या मागं बघायला कोणी म्हणून तिथे चुलत्याच्या पाया पडायला गेली. ती काय ती त्या सगळं भांडायला नव्हती गेली. माझ्या बापाकडून काय चुकलं असेल तर ती म्हणली मला माफ करावं. राग थोडा शांत ठेवा. चांगलं नाही रागाचं काम. राग नाही ना. बरं ते लेकरू सांगत आहे ना, त्यांना सांगत आहे, आम्हाला सांगत आहे. त्या लेकराचं तरी ऐकावं ना. ऐकू आता मी सगळेच ऐकतो. तुम्ही एक करता का बाबा? आमच्या सोबत चालता का घरी 2 दिवस? नाही नाही नको. नाही नाही आम्ही आम्ही आहेत ना, आम्ही काय- आहे. नको स्वाऱ्या दारात लोक नाव टायमिंगवर गोळ्या वगैरे घ्या. 2 दिवस चला. आम्ही आहे. आम्ही काही नाही. त्याचा फक्त गैरसमज आहे. आम्ही लय जीव लावतो. विचार ना तू आता काय कचकची घालू नको. तुला सांगितलं म्हणशील नाही. एखाद्या दिवशी त्यांनी जर तो हात उचलला ना त्या दिवशी तू सगळी गेली. गावातली गेली, माणसातली गेली आणि समाजातली बी गेली. लोकांना उद्या म्हणा होईन सावत्र भावानी भाव आणला मोठा. मग जा मग का काहीच नाही करणार आम्ही. आम्ही नाही करणार तसं कधी. त्या जीव लावतात मला दोघे पण. आता काय तोंड आमच्या तोंडात आणतो काय आता आराम कर. हिला सांगते शिरा करून आणायला. शिरा करून चला आपला ते त्यांचं हा, मिटलं मग काय. आता शिरा कर आणि त्याला आणून दे. बाई बस तू बी शिरा खाऊन जा थोडासा. नाही जातो आम्ही. नाही नाही बस थोडंसं खाऊन घेऊ. जेवण करा तर आराम करायचं मग जा काही. त्यांच्या संग 4 शब्द व्यवस्थित बोला. चला थोडं बोला. मी देते ते शिरा पाठवून. झालं शांतता.